नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावण महिना हा पवित्र महिना, संपूर्ण महिना मनोभावे सर्व भक्त हे देवांची पूजा अर्चा करत असतात, सेवा करत असतात, तसेच त्यांची उपास देखील करतात, जप तप करतात. सर्व सेवा या प्रभावी असतात. मनोभावे केलेली प्रत्येक सेवा ही फळ देते. तशीच व्यंकटेश स्तोत्राची देखील 3 दिवसाची सेवा ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. श्रावण महिन्यात हे केल्यामुळे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. म्हणजेच सेवा ही आपल्याला फलदायी आहे. ती अशी सेवा आपण केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही 41 दिवसाची आणि 21 दिवसाची अशी असते. पण कोणाला सेवा करण्याची इच्छा ही तीव्र असते, पण 41 दिवस किंवा 21 दिवस ते करू शकत नाही. काही कामी अडचणी असतात, तर त्यांनी 3 दिवसाची पण सेवा करतात. त्यांचा देखील अनुभव काही लोकांना आलेला आहे. आता असा हा योग आलेला आहे, तर बघा, पुत्रदा एकादशी आणि त्यांचं औचित्य साधून तुम्ही शुक्रवारी, शनिवारी, रविवारी असे 3 दिवस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. शनिवारी, रविवारी, सोमवार अशी पण तुम्ही सेवा करू शकता किंवा रविवार, सोमवार, मंगळवार अशी पण तुम्ही सेवा करू शकता. बघा, यावेळेस महाद्वादशी देखील 24 ऑगस्टला आलेले आहे. त्याचा पूर्ण माहिती आपण चॅनेलला अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बघा, तुम्ही महाद्वादशी लागत आहे आणि तुमच्याकडून ही सेवा झाली तर तुम्हाला त्याचा अनुभव 100% नक्की येईल. म्हणजेच 24 ऑगस्टला महाद्वादशी आणि श्रावणाचा सोमवार देखील आहे. त्यामुळे तुम्ही महादेवांची सेवा कशी करावी आणि भगवान विष्णूंची सेवा कशी करावी हे देखील त्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघावा आणि त्याचा लाभ घ्यावा. श्रावणात कधीही सेवा ही तुम्ही कुठल्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकता. व्यंकटेश स्तोत्र हे देवीदास यांनी व्यंकटेश स्तोत्राचे रचलेले आहे. त्यांनी भगवान विष्णूंची सेवा केली, त्यांची दारिद्र्यता नष्ट झाली. ही सेवा उच्च कोटीची आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने, मुला मुलींनी देखील ही सेवा करू शकतात. ही सेवा कशी करावी ते बघूया. ही सेवा आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्या दूर होतात. समस्या या दूर होतात. पहिल्या रात्री म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सुरुवात करायची असेल त्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात ती रात्र म्हणजे रविवार. जर का तुम्ही सुरुवात करणार असाल, रात्री सेवेची सुरुवात करणार असाल, तर रविवारी सकाळी नारळ, खडीसाखर कोणत्याही मंदिरात, दत्तांच्या, कृष्णांच्या, महादेवांच्या किंवा कुठल्याही मठात, केंद्रात तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवून या आणि सांगा की मी आजपासून व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसाची सेवा करणार आहे आणि माझ्याकडून तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या. करते करवते तुम्हीच आहात, मी फक्त निमित्त मात्र आहे असे बोलून तुम्ही यावे आणि रात्रीची सेवा ही रात्रीच करावी. दिवसाची जी सेवा असते ती नित्य सेवा असते. तुम्हाला जर का या 3 दिवसाच्या व्यंकटेश स्तोत्राची पठण करायचे असेल, तर त्याची मांडणी करायची असेल, तर तुम्ही सकाळीच मांडणी करून घ्यावी आणि नंतर रात्री त्याची पठण करावे. मांडणी कशी करायची ती बघा. आता एक पाट घ्या. त्या पाटावर तुम्ही पिवळे वस्त्र अंथरा आणि त्याच्यावर थोडेसे अक्षदा तुम्ही ठेवा आणि भगवान विष्णूचा फोटो असेल तर फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता. विष्णूंचा फोटो ठेवा. फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करावी. सेवा पूर्ण होईपर्यंत अखंड दिवा हा ठेवावा. तेल किंवा तूप काहीही ठेवू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावा. हे सर्व करून झाल्यावर सेवेला सुरुवात करावी. रात्री तुम्ही 11:15ला या सेवेला सुरुवात करावी. घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ही सेवा आपल्याला होऊ देत नाही. त्यासाठी ही सेवा करायची असेल तर त्याच्या आधी अंघोळ करा, सेवा करायला बसा आणि सेवा करताना महिलांनी ड्रेस किंवा साडी देखील घालू शकतात. हळद कुंकू लावा आणि पुरुषांनी स्वच्छ कपडे परिधान करा. काळे वस्त्र परिधान करू नका. आता बघा, सेवा काय करायची, तर व्यंकटेश स्तोत्र हे प्राकृतिक आणि संस्कृत हे दोन्हीमध्ये आहे. 1 ते 21 वेळा याचे पठण करायचे आहे.
प्राकृत हे 108 ओव्यांचे आहे आणि संस्कृत हे 15 ओव्यांचे आहे. संस्कृतमध्ये कसे पठण करायचे तर बघा, 21 वेळा पठण करायचे असेल तर 1 ते 20 वेळा बघा 1 ते 20 वेळा तुम्हाला 8 ओव्यापर्यंत पठण करायचे आहे. 8व्या ओवीपर्यंत पठण करायचे आणि प्राकृतमध्ये ही तसेच करायचे आहे. फलश्रुती ही एकदाच बोलायची असते. ही सेवा प्रत्यक्षात भगवान विष्णू हे ऐकत असतात. तुम्हाला ही सेवा कृष्ण जन्माष्टमीला पण तुम्ही करू शकता. जर मंडळी ही सेवा केली तर तुमचे नक्कीच भाग्य बदलेल. आता ही महाद्वादशी येत आहे. या महाद्वादशीच्या शुभयोगावर तो तुम्ही ही सेवा नक्कीच करा. म्हणजे तुम्ही रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा 3 दिवस तुम्ही सेवा करावी. ही पूजा 3 दिवस तशीच ठेवू शकता. ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी पुरुषोत्तम सूक्त बोलून त्यावर अभिषेक करा. जर घरात सत्यनारायण ची पूजा असेल तर ती व्यंकटेश स्तोत्र आणि सत्यनारायण याची देखील एकत्र पूजा मांडणी तुम्ही करू शकता. मूर्ती फोटो असेल तर इकडचे तिकडे तुम्ही विष्णूंचा फोटो ठेवू उचलू शकता. आधी त्यांना क्षमा मागावी सांगावे आणि नंतर तो फोटो किंवा मूर्ती तुम्ही उचलावी. आता 3 दिवस पूर्ण झाल्यावर 4थ्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवावा. रोज सेवा करत असाल तर खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. 3 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्ही शिरा आणि पिवळी खिचडी, साधी मुगाच्या डाळीची खिचडी ही तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा. या 3 दिवसात यथाशक्तीनुसार तुम्ही दान धर्म देखील करू शकता. संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्यांचे आहे. 1 ते 8 श्लोक हे भगवान विष्णू आणि व्यंकटेश च्या रूपांची पवित्र नावांची स्तुती केली आहे आणि 9 ते 15 यात या स्तोत्रांचे पठण करण्याचे महत्त्व आणि मिळणारे फल म्हणजेच फलश्रुती सांगितलेली आहे. म्हणून तुम्ही 20 वेळा 1 ते 8 ओव्यापर्यंत पठण करावे आणि 21व्या वेळी तुम्ही 1 ते 15 ओवीपर्यंत पठण करावे. एखाद्या जोडप्याला तुम्ही जेवू देखील घालू शकता. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू ही सेवा ही आपली ऐकत असतात आणि त्याच्या पलीकडे अजून आपल्याला काय पाहिजे. त्यांचा आशीर्वाद आपल्या घरात हे धनधान्य भरून जाते. सुख शांती समृद्धी मिळते. या 3 दिवसात तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करावे. अन्न खाऊ नका. 21 दिवसाची सेवा देखील अशा प्रकारे करू शकता. तर मंडळी, ह्या महाद्वादशीच्या योगावर किंवा इतर कुठल्याही तुम्ही दिवशी 3 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही नक्की करावी. श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्ही मिळवावा. तुमच्या घरातील अडचणी ज्या काही असतील, मुलांविषयी, मिस्टरांविषयी किंवा तुमच्या आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतील. तर मंडळी, आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.